आज आहे दिवाळीचा शेवटचा दिवस, भाऊबीज. तर भाऊबीज या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला मनोभावे ओवाळते. भाऊबीज म्हणजे बहीण भावाच्या पवित्र प्रेमाची साक्ष देणारा दिवस. कार्तिक महिन्यात शुक्ल पक्षाची दुसरी तिथी आल्यावर भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या शुभ दिनी प्रत्येक बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करते. भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो आणि जीवनात कायम तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधनाप्रमाणे हा सण देखील बहीण भावाच्या नात्याची साक्ष देतो आणि इतका पवित्र आणि उत्तम सण मानला आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या सणाला किंवा या दिवसाला यमद्वितीया असेही म्हटले जाते. हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विशेष दिनी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या घरी जाते आणि तिला किंवा भाऊ देखील बहिणीच्या घरी जातो. बहिणी आपल्या भावाला ओवाळतात आणि भाऊ त्यांना ओवाळणे देतात. तर भाऊबीजेची कथा काय हे आपण आज बघूया. अर्थात बहुतेक जणांना हे माहिती देखील असेल, पण तरी सुद्धा एकदा. तर पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी मृत्यूचा देव यमराज हा त्याची बहीण यमुनेकडे तिने अनेक वेळा बोलावल्यानंतर भेटीला गेला होता. यमुनेने यमराजाला भोजन दिले आणि त्याचे औक्षण केले आणि त्याच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली. यानंतर यमराजाने प्रसन्न होऊन बहीण यमुनेला वरदान मागण्यास सांगितले. यमुना म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये आणि या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल, ओवाळेल, ती तुला कधीच घाबरणार नाही. यमराजाने यमुनेला तसे वरदान दिले आणि याच दिवसापासून भाऊबीजच्या उत्सवाला सुरुवात झाली असे मानले जाते. तर ह्याच गोष्टीला किंवा ह्याच संकल्पनेला धरून हिंदू पौराणिक कथेनुसार अजून एक कथा यामागे अशी देखील म्हटली जाते की जेव्हा श्रीकृष्णाने नरकासुराचा पराभव केल्यानंतर आपली बहीण सुभद्रा हिला भेट दिली, त्यावेळेस सुभद्राने मिठाई आणि फुले देऊन त्यांचे स्वागत केले आणि कपाळावर तिलक लावला. तेव्हापासून देखील हा दिवस भाऊबीज किंवा भाईदूज म्हणून साजरा केला जाऊ लागला. तर ह्या दिवशी असं उत्तम जे पवित्र नातं आहे बहीण भावाचं, त्यांच्या प्रेमाची, त्यांच्या ओढतेची, त्यांच्या मनाची ही साथ घालणारा हा सण आहे. आणि इतका उत्तम दिवस या दिवशी बहीण भावाला ओवाळते. तर इतकं पवित्र आणि सुंदर नातं असणाऱ्या ह्या उत्तम अशा भाऊबीज या दिवसाच्या आणि दिवाळीच्या शेवटच्या दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा.